नमस्कार मित्रांनो, आपल्या मौल्यवान सायकलची काळजी कशी घ्यावी याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे। मी पूर्वी देखील याचा विस्तृत व्हिडिओ विथ डेमॉन्स्ट्रेशन केलेला आहे, परंतु हा खास माहितीसाठी व्हिडिओ आहे। हा आपण आवर्जून सगळ्यांनी बघा। मी आनंद वांचपे आणि नो वरीज सायकलच्या या सायकलिंग संदर्भातनं मराठीतनं माहिती देणाऱ्या चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। लवकरच आपले 3000 पेक्षा जास्ती सबस्क्रायबर्स होणार आहेत। ऑलमोस्ट आज मी काउंट घेतला होता तो 2990 इतका होता आणि लवकरच 3000 सबस्क्रायबर्स पूर्ण होतील। मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे की आपण सायकलिंग या विषयामध्ये इंटरेस्ट दाखवून, सबस्क्राइब करून, व्हिडिओ शेअर करून सायकलिंग प्रमोशन केलेलं आहे आणि सायकलची शास्त्रशुद्ध माहिती प्रसारित केलेली आहे। आणि यामुळे अनेक लोकांना होणाऱ्या दुखापती किंवा लांब पल्ल्याचं सायकलिंग कसं करावं याच्या संदर्भामध्ये खूप महत्त्वाची माहिती आपल्यातर्फे पोहोचवण्यासाठी आपण मदत केलेली आहे। मुद्द्याकडे वळूयात। सायकलची काळजी कशी घ्यावी। मित्रांनो, आपला जो देश आहे भारत देश, ह्या भारताच्या हवामानाच्या कंडिशन्स आणि रोड कंडिशन्सच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे। मी कुठल्याही स्वरूपाने आपल्या देशाला नावं ठेवत नाहीये किंवा या देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरला देखील नावं ठेवत नाहीये, परंतु आपल्याला या परिस्थितीशी जुळवून घ्यायचे। जर सायकलिंग करायचं असेल तर आपल्याला अडॅप्टेबिलिटी ही पहिली गोष्ट शिकायला लागते आणि तीच आपण याच्यातनं थोडीशी शिकायचा प्रयत्न करतोय। रस्त्यावरती भारताच्या प्रचंड धूळ, चिखल आणि ग्राईम म्हणजे ऑइल आणि धूळ मिक्स करून जे तयार होतं, असा हा ग्राईम हा पदार्थ चेनच्या लिंक्समध्ये चिकटतो, कसेटवरती चिकटतो आणि संपूर्ण ड्राईव्ह ट्रेनवरती हा पदार्थ चिकटतो आणि त्यामुळे सायकल स्लगिश होते, चालवायला जड जाते, रेटवत नाही, अशाही स्वरूपाची काही लोकांची सायकलची परिस्थिती होते। खास करून जे लोक लॉंग डिस्टन्स सायकलिंग करतायत त्यांच्याकरता हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे। किंवा सिटीत सुद्धा सायकल करणारी लोक, सायकल जड वाटायला लागली असेल तर काय करायला पाहिजे याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, आम्ही पुणे ते गोवा कोस्टल अशी राईड केली होती 2019 साली आणि त्या राईड दरम्यान रस्त्याच्या कडेला असणारी धूळ, रस्त्यावरती असणारी धूळ, थोडाफार चिखल देखील रस्त्यावरती होता आणि तो सगळा चेनवरती डिपॉझिट व्हायचा। टेक्निकल रिझन हे आहे मित्रांनो की आपण जे लुब्रिकंट वापरतो ते लुब्रिकंट बऱ्याच वेळेला हे वॅक्स किंवा ऑइल बेस्ड असतं आणि आपण जर बघितलं तर ऑइलला स्टॅटिक तयार होतो। लहानपणी आपण खेळायचो, खोबरेल तेलाचा कांगवा असा घासायचा आणि कागदाची कपटे त्याला चिकटवायचे, अशा प्रकारचं स्टॅटिक आपण लहानपणी खेळायचो। तसाच खेळ ही चेन फिरत असते, ती स्टॅटिक तयार करते। सायकलच्या चेनवरती ऑलरेडी ऑइल आपण लावलेलंच असतं आणि मग हे सगळं रस्त्यावरची धूळ खेचत लागतं। धूळ खेचता खेचता चेन घाण होते, जड होते सायकल आणि मग चालवायला आपल्याला खूप अडचणीचं होतं। हे एक्झॅक्टली गोवा राईडला मी एक्सपिरियन्स केलं आणि त्यानंतर पुण्याला परत आल्यावरती आम्ही हे प्रॉडक्ट डेव्हलप केलं। याचं नाव आहे सर्वलिंग, सर्व्हिसिंग क्लीन ऑन द गो, अशा या थीमनी तयार केलेलं हे प्रोडक्ट आहे की जे आपण घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने यूज करू शकता। ही एक बॉटल जी आहे ही 400 ml ची बॉटल आहे। एका क्लिनिंगला साधारण तुम्हाला पहिल्या वेळेला थोडंसं जास्ती लागेल, परंतु नंतरच्या वेळांना मात्र हे थोडं जरी वापरलं तरी एक साधारण 20 ते 25 वेळेला आपण सायकल या प्रॉडक्टनी क्लीन करू शकता। हे सर्वलिन डिग्रीजर आहे। कुठल्याही स्वरूपाचं ऑइल हे चेनवरती ठेवत नाही। बाजारात इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत, परंतु त्याच्यातले बरेचसे पर्याय जगप्रसिद्ध असले तरी सुद्धा ते डिग्रीजिंगचं काम करत नाहीत, तर ते फक्त क्लिनिंगचं काम करतात आणि त्यामुळे चेनवरती ऑइल जे असतं ते ऑइल तसंच राहतं, ज्याला रेसिड्यू म्हणतात, शिल्लक राहिलेलं ऑइल, कारण हे क्लीनर सुद्धा ऑइल बेस्डच आहेत।
परंतु हे क्लीनर जे आहे सर्व्हिलिन हे ऑइल बेस्ड नाहीये, हे पाण्याने धुतलं जातं आणि ह्याचं महत्वाचं काम आहे हे ग्रीस आणि ऑइल हे पाण्यामध्ये विरघळून टाकतं. अशा प्रकारचं हे केमिकल आहे, केमिकल कंपाऊंड आहे आणि हे एन्व्हायरमेंटली फ्रेंडली आहे. याचा अर्थ याचा तुमच्या गार्डनला, बाथरूमला कुठेही याचा प्रॉब्लेम येणार नाही, याचा रेसिड्यू नाही आणि हे चिकटत नाही कुठल्याही जमिनीला. त्यामुळे तुम्ही जरी घरात सायकल धुवत असला किंवा कुठे वरांड्यात सायकल धुवत असला तरी याचा रेसिड्यू तुमच्या जमिनीवरती राहणार नाहीये, कुठल्याही स्वरूपाचे डाग पडणार नाहीयेत. आणि जर गार्डनमध्ये तुम्ही सायकल क्लीन करत असाल तर तुमच्या झाडांना याचा काही अपाय होणार नाही. अशा स्वरूपाचं हे डिग्रीजर आहे. डिग्रीजर पूर्णपणे ग्रीस काढून टाकण्याचं काम चेनवरनं हे करतं. आणि हे लुब्रिकंट आम्ही बनवलेलं आहे, याचं नाव आहे टीम लूब. हे तुमचं टीम आहे. सायकलिंग करताना आपण जे लुब्रिकंट सायकलला वापरतोय ते लुब्रिकंट ऑइल बेस्ड नसावं, पेट्रोकेमिकल बेस्ड नसावं, वॅक्स बेस्ड नसावं. सर्टन कंडिशन्समध्ये, आता काही कंडिशन्समध्ये वॅक्स बेस्ड किंवा सिरेमिक बेस्ड लुब्रिकंट हे स्पेशल पर्पज आहेत. हे जनरल पर्पज ऑल वेदर लुब्रिकंट आहे. ज्या वेळेला तुमची रिक्वायरमेंट खूप काही खास सिरेमिकची किंवा खूप काही खास वॅक्सची नसेल त्यावेळेला आपण निश्चिंतपणे खास करून लॉंग डिस्टन्स राईड्सला आणि रेग्युलर राईड्सला हे लूब वापरू शकता. याच्या काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक तर हे अँटी स्टॅटिक आहे, म्हणजे मगाशी मी जे सांगितलं की ह्याच्या घर्षणाने जसं ते कागदाचे कपटे कलेक्ट होतात तसे या सायकलचं हे जे चेन लूब आहे हे वापरल्याने स्टॅटिक तयार होत नाही. त्यामुळे हे रस्त्यावरनं डस्ट अट्रॅक्ट करत नाही. आणि जरी डस्ट याच्यावरती उडून पडली किंवा रस्त्यावरची घाण याच्यावरती थोडीफार गोळा झाली, एक तर गोळा होत नाही पण थोडीफार जर पडली याच्यावरती तर हे कंटॅमिनेशनचा याच्यावरती काही परिणाम होत नाही. म्हणजे धूळ जरी याच्यावरती थोडी पडली तरी याच्या लुब्रिकेशनच्या प्रॉपर्टीजमध्ये कुठल्याही स्वरूपाचा बदल होत नाही. हे खास इंडियन कंडिशन्स करता तयार केलेले प्रॉडक्ट्स आहेत. धूळ जरी सायकलच्या चेनवरती थोडीशी पडली तरी याला परिणाम होत नाही. हे मुळामध्ये ऑइल बेस्ड नाहीये, हे सिंथेटिक पॉलिमर आहे. त्यामुळे हे डस्ट अट्रॅक्ट करत नाही. हे चेनला ज्या वेळेला आपण लावतो त्यावेळेला हे ऑटो मिलिंग आहे. त्याच्यामुळे याचा एक एक ड्रॉप असा एरवी जो चेनचा ड्रॉप द्यायला लागतो तसा ड्रॉप द्यायची याची गरज नाही, कारण हे ऑटो मिलिंग आहे. तुम्ही सायकल चालवायला सुरुवात केलीत की ऑटोमॅटिकली हे चेनच्या आणि कसेटच्या सर्व पृष्ठभागावरती इक्वली डिस्ट्रीब्यूट होतं. तुम्ही जर सायकलला हे मुबलक प्रमाणात लावून सायकल स्टोअर केलीत, ज्या वेळेला स्टोअर करायचं असेल त्यावेळेला, तर सायकलची चेन गंजायचे चान्सेस कमी होतात, कारण हे अँटी रस्ट सुद्धा आहे. आणि जर रस्ट लागलेला असेल तर रस्ट काढायच्या प्रॉपर्टीज सुद्धा याच्यामध्ये आहे. हे लूब लेस आणि लूब फ्रिक्वेंटली या प्रिन्सिपलने तुम्हाला लुब्रिकेशन करायला लागणार आहे. कमी वापरा पण वारंवार वापरा. म्हणजे आठवड्यातनं सायकल आपण एकदा तरी थोडीशी लुब्रिकेट केली पाहिजे आणि महिन्यातनं एकदा किमान ती डिग्रीज करून पूर्ण क्लीन केली पाहिजे. अर्थात ज्याचा त्याचा वापर जसा असेल त्या पद्धतीने ते सायकल चेन क्लीन आणि डिग्रीज करू शकतात. ही दोन्हीही जी काही प्रॉडक्ट्स आहेत ही भारतात तयार केलेली भारतीय उत्पादनं आहेत, नोवरिकची उत्पादनं आहेत. याच्यात कुठल्याही स्वरूपाची इम्पोर्ट ड्युटी भरलेली नाही. कुठल्याही स्वरूपाचं परकीय चलन ह्या वस्तू भारतामध्ये आणण्यासाठी खर्च केलेलं नाही. हे भारतीय उत्पादन आहे, भारतीय कंडिशन्स करता आहे. आणि एक गोष्ट मी ठामपणे आपल्याला सांगू शकतो की भारतात तयार झालेलं हे उत्पादन अनेक सायकलिस्टचा मी अनुभव सांगतोय तुम्हाला, हे मी माझ्या स्वतःचं सांगत नाहीये. रिव्ह्यूज जे आहेत याचे आलेले ते जागतिक अग्रेसर प्रॉडक्ट जे आहेत त्याच्यापेक्षाही चांगलं हे प्रॉडक्ट काम करते असा सायकलिस्टचा अनुभव आहे. त्यामुळे माझं हे ठाम मत आहे की केवळ इम्पोर्टेड आहे म्हणून कुठली तरी वस्तू चांगली आहे असा समज करून न घेताना हे अतिशय चांगल्या क्वालिटीचं प्रॉडक्ट आम्ही भारतामध्ये बनवत आहोत. हे भारतीय कंडिशन्सला सूट होणारं प्रॉडक्ट आहे आणि कंपॅरेटिव्हली इम्पोर्ट ड्युटी आणि डॉलर स्पेंडिंग न केल्यामुळे तुम्हाला याची कॉस्ट सुद्धा खूप कॉम्पिटिटिव्ह मिळते.
वेबसाईटवरती नोवरीज सायकलच्या हे उपलब्ध आहे. ही वेबसाईट मी दिलेली आहे. आपण व्हॉट्सअपवरती सुद्धा हे ऑर्डर करून आमच्याकडनं मागवू शकता. ही प्रॉडक्ट्स आवर्जून वापरा. या प्रॉडक्ट्सचा आपल्याला 100% फायदा होणार आहे. हे लॉन्च केलेलं 2019 मध्ये, आता 2025 चालू आहे आणि गेली 6 वर्ष आम्हाला भारतभरातनं या प्रॉडक्टसाठी मागणी तयार झालेली आहे आणि आम्ही ते भारतभर सर्व ठिकाणी कुरिअरद्वारे पोहोचवत आहोत. नक्की या प्रॉडक्ट्सचा लाभ घ्या. याचा व्हिडिओ कसा वापरायचा आहे हा सविस्तर डेमोचा व्हिडिओ मी या चॅनलवरती केलेला आहे. तो मी या कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. तोही आवर्जून बघा. ही प्रॉडक्ट्स वापरा. सायकलिंग करताना याचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती उपयोग होईल. सायकल जड होणं, सायकल हेवी होणं, सायकल चालवायला त्रास होणं, ह्या सगळ्या गोष्टींवरती हा रामबाण उपाय आहे. आपण एवढ्या मौल्यवान सायकल घेत आहात, महागड्या सायकल घेत आहात, परदेशातून इम्पोर्ट केलेल्या सायकल घेत आहात. बऱ्याचशा सायकल या भारतीय कंडिशन्स विचारात न घेताना तयार केलेल्या असतात. त्याकरता आपण हे भारतीय कंडिशन्सना विचार केलेलं डिग्रीजर आणि लुब्रिकंट्स आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी आपला हार्दिक आभारी आहे. धन्यवाद. नक्की वापरा सर्वलिन आणि टीमलूप भारतीय कंडिशन्स करता तयार केलेलं लुब्रिकंट आणि डिग्रीजर. धन्यवाद.